बाद होतो आहेत. नवीन फलंदाज बॅटर नेम नवीन बॅटर फ्रान्सिस या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पियुष फायटर विरुद्ध चालू असलेली मॅच नंबर 5 या ठिकाणी पाहतोय. पाटकर अँड सन्स चौथी मॅच नक्कीच आपण पाहतोय. ड्रोनच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रक्षेपण केलं जातं त्यावेळेस कौतुक नक्कीच प्राप्ती डिजिटल यांचं करावं लागेल. कारण ड्रोनच्या माध्यमातून ज्यावेळेस वरती जेव्हा ड्रोन जातो त्यावेळेस एरोप्लेनमध्ये बसल्यासारखा आभास आपल्याला होतो आणि नक्कीच हे लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या बरेचसे प्रेक्षक आपले बघतायत त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. आणि ग्राउंडला ऑनलाईन आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, पण तळे साचायचं नाही आहे, इथे धावा जमवायचे आहेत. मोठे प्रहार नक्कीच अपेक्षित आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. नक्कीच या स्पर्धेचं एक वैविध्यपूर्ण वेगळं वैशिष्ट्य आहे. 40 आणि वर्ष वय हे काउंट केलं जात नाही, एक नंबर असतो. क्रिकेटची आवड आणि 40+ आणि पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि उडवला जातोय. नक्कीच अंपायरच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जात आहे. 6 धावा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. वैविध्यपूर्ण ही टुर्नामेंट आपल्याला का पाहायला मिळते? बॉलिंगच्या माध्यमातून पहिलं षटक ज्यावेळेस संपुष्टात येतं त्या दरम्यान फक्त गोलंदाज अबाव 40 आणि बॅट्समन सुद्धा अबाव 40 असायला हवीत. हे झालं स्पर्धेचे नियम. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच 13 CHA प्रीमियर लीगच्या अंतर्गत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये नामांकित समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. चंदू सर आखाती देशामध्ये ज्यांची सुप्रसिद्धी गाजवली आणि आज CHA मध्ये कार्यरत असताना फार पूर्वी ते याच क्षेत्रामध्ये होते. आता सुद्धा या CHAशी त्यांची नाळ जुळली आहे. त्याचप्रमाणे भोसले सर, त्याचप्रमाणे गायकवाड सर आणि मी स्वतः संतोष कदम आपल्या या ठिकाणी पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये आलेल्या तमाम सर्व क्रिकेटपट्टूंचं आणि अतिथी भव म्हटलं जातं मांड्यावर येतात. सकाळपासून आपण पाहतोय आणि आगळी वेगळी वैविध्यपूर्ण टुर्नामेंट आपण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच नवीन गोलंदाज रमेशजी यांचं या ठिकाणी आपल्याला नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक पाहायला मिळेल. मॅच नंबर 4 पियुष फायटर विरुद्ध पाटकर अँड सन्स शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड. एक नाळ जुळलेली असे डॉक्समध्ये काम करत असताना CHA बांधव आम्हाला पाहायला मिळतात आणि मी स्वतः मुंबई पोर्टर्समध्ये व्यावसायिक कार्यरत असते आणि मरीन विभाग यांच्याशी फार जुळलेले असलेले ऋणानुबंध आपले आहेत. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू नक्की ट्रॅव्हल होतोय. चेंडू हवेत सुटला जातोय आणि मालवणीमध्ये एक म्हण आहे, ताटात वाढला पण घशात नाही गेला. एक आगळा वेगळा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. सुरेख प्रयत्न होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू निसावलाय पण एक धाव काही वाचू शकले नाही. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्या पोहोचते ते 1 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. नक्कीच गुणलक्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच राहुल गोंधळी आणि यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना साडी ही पर्वणी आहे. प्राप्ती डिजिटल यांचे संपूर्ण तंत्रज्ञान टीम आपल्याला आपल्यासोबत जोडली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी नक्कीच कौतुक करायला लागेल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये थोडासा बदल केला जातोय. नक्कीच एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रमेश यांचा पुढचा चेंडू, काय चेंडू बॅटला स्पर्श करू दिला नाही, विसावलाय कीपरच्या हातामध्ये. वेगात टाकलेला हा चेंडू आपण नक्कीच पाहतोय आणि वैविध्यपूर्ण प्रत्येक
गोलंदाजाचं असतं. 6 चेंडू निर्धाव टाकण्याचा कसं गोलंदाज करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. पुन्हा एकदा रमेश तयार. प्रयत्न चांगला होता. नक्कीच कॉल केला जातोय, अपील केलं जात आहे. बैठकीत शॉट मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. नक्कीच निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय. 13वा पर्व म्हणजे सीएचे हे बांधव आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. क्रिकेट खेळता खेळता कस्टमच्या माध्यमातून कार्यरत असणं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मुंबई पोर्टर्सच्या व्यावसायिक आपण बघतोय आज मुंबई पोर्टर्सचे जे कामगार आहेत. पुन्हा एकदा तुझा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. पंचांकडे अपील केलं जात आहे व्हाईट बॉलसाठी, परंतु बॅटला न स्पर्श केलेला चेंडू विसावलाय यष्टेकच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. अशा पद्धतीचे 3-3 चेंडू डॉट टाकल्यानंतर पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली होती. पुन्हा एकदा सुरेख सुरेख चेंडू आणि बॅटला स्पर्श झालाय आणि गडी बाद होतोय. डीजे दादा, डीजे लगा जोर से. अचूक झेल त्याने टिपलाय. अशाच पद्धतीची गोलंदाजी जर केली रमेश यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 5व्या चेंडूवरती विकेट घेतलाय आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू नक्कीच अपेक्षित असेल. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच रमेश सिंग यांची पाहायला मिळते आहे. संजयजी मॅडन ओव्हर टाकल्यानंतर नक्कीच याच्या पुढच्या संजयजी जिमूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी हे पारितोषिक आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी रमेश सिंग यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 चेंडू निर्धाव, 1 गडी विकेट बाद केलाय आणि 1 धाव नुसती दिली आहे. आणि नक्कीच म्हटलं जातं एखादा गोलंदाज अशा पद्धतीची गोलंदाजी ज्यावेळेस करतो त्यावेळेस असं ठरलं जातं की का मी या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. चला नेक्स्ट मॅच आहे प्रोटेक लॉजिस्टिक विरुद्ध साई एकता फायटर्स. मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल नक्कीच झाला पाहिजे. स्पर्धेचे नियम आहेत, नियमांतर्गत कुठेही वेळ लागू नका. विलंब जेवढे लावाल, 4-4 ओव्हरची मॅच आहे. आपल्याला लीगच्या पद्धतीने 7 वाजेपर्यंत उजेड असेपर्यंत सातत्याने या मॅच सुरू ठेवायच्या आहेत, त्यामुळे विलंब लावायचा नाही आहे. भोसले सर नक्कीच नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. प्रोटेक लॉजिस्टिक विरुद्ध साई एकता फायटर्स, बोथ ऑफ द टीम्स कॅप्टन्स ओनर्स आपण तयार राहायचं आहे. नक्कीच नवीन बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय किरणजी घाडगे आणि नवीन गोलंदाज कुणाल. किरण घाडगे मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या ज्या प्रत्येक षटकारासाठी डिंगडॉंग संघ कामोठे डिंगडॉंग यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल किरण घाडगेसाठी. नक्कीच भोसले सर थँक्यू. किरण घाडगे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक होती. पहिलाच प्रयत्न होता 500 रुपये कमवायचा, परंतु बॅटला नीट आलेला न चेंडू 1 धाव नक्कीच देऊन जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच आता स्ट्राईकला ते किरण गाडगे आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. प्रयत्न नक्कीच राहतील किरण यांचे. पाहूया पुन्हा एकदा बॉलर तयार. कुणाल बॉलिंग मार्कवर तयार दिसताना तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू टाकलाय पण नक्कीच पंच आपल्याला या ठिकाणी दाखवतील. बाईच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच मिळतीये. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं. आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अंतर्गत फक्त 1 षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना धावा जमवाव्या लागतील, धावा कराव्या लागतील. जेवढ्या धावा जास्त करतील तितकाच फायदा आपल्या संघाला साठी असतो. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू त्याच पद्धतीने मारायचा प्रयत्न. लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच पाहायला मिळते. बाळा पाटील एक अष्टपैलू खेळाडू, सनी खेळाडू आणि त्यांच्याकडनं आम्ही आदर्श मांडला जातो, असे आमचे आदर्श खेळाडू म्हणून या ठिकाणी बाळा यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सनीचे वैविध्यपूर्ण 6 चेंडू कसे टाकावे हे आम्हाला
या ठिकाणी बाळा यांच्या कांबळी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. गुरुतुल्य असे आमचे अनिल गुलतकर सर, त्यांच्यासोबत आम्ही लहानाचे मोठे झालो. मॅचच्या दिशेने वळूया. मॅचच्या दिशेने या ठिकाणी पण नक्कीच ज्याच्यासाठी षटकारासाठी बक्षीस लागलं होतं तोच किरण या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. दुर्दैवी घटना आहे, कारण 500 रुपये ज्याने लावले आहेत त्याने या ठिकाणी होप्स ठेवल्या होत्या की किरण कदाचित 500 कमवतील. आणि या ठिकाणी पाहायला मिळते बरेचसे नामांकित खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. सनी आणि वडाळा स्थित एक अष्टपैलू व्यक्तिमत्व बाळा कांबळी यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत लहानाचे मोठे आम्ही झालो. क्रिकेट खेळता खेळता सनी क्रिकेट क्लब, त्याच्यानंतर टिळक चौक असे नामांकित संघामध्ये ज्यांनी संघ प्रतिनिधित्व केला असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावर आसवलंय. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आमंत्रित केलात आणि आपण आमंत्रित आलात त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू बॅटला नीट आलेला नाहीये. लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच मिळतीये. पहिल्या षटकाच्या षटकारात नंतर नेक्स्ट मॅच आहे प्रोटेक्ट लॉजिस्टिक विरुद्ध साई एकटा फायटर्स. चंदू सर, नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांना माझा आवाज जर जात असेल तर आपण कॉम्बॉक्स आणि टॉस बॉक्सच्या दिशेने वळायचं आहे, कारण षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात येईल आणि 4थ्या षटकाच्या अंतर्गत मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा टॉस नक्कीच झाला पाहिजे. पुन्हा एकदा कुणाल तयार. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. बॅटला नीट आला नाहीये. एक धाव नक्कीच मिळते. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहेत त्या 15 धावा. लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळते ड्रोनच्या माध्यमातून. नक्कीच ज्यावेळेस क्रीडा रसिक आपल्या घर बसले जे सीएचे बांधव फॅमिलीवाले असतील, कुटुंबीय असतील, ते ज्यावेळेस ही मॅच बघतील तर त्यांना लक्षात येईल की काय ड्रोनमधनं दिसलेले हे जे प्रत्यक्ष आपल्याला क्रिकेटच्या टुर्नामेंट्स पाहायला मिळत आहेत त्यांचं सुद्धा कौतुक आहे. आतापर्यंत हरकत नाही. 1300 व्ह्युअर्स आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 1300 म्हणजे वाईट नाही, सीएचे बांधवच असतील. घरची कुटुंबीय मंडळी आपले सीएचे बांधव या ठिकाणी क्रिकेट खेळता खेळता मुंबई पोर्टर्सच्या डॉक्स वसाहतीमध्ये वसलेले संपूर्ण जी कुटुंबीय मंडळी असतील घर बसल्या नक्कीच पाहत आहेत. प्रोटेक्ट लॉजिस्टिक विरुद्ध साई एकटा फायटर्स. चला घाई करायची आहे. 4थं षटक प्रगतीपथावर असताना मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल नक्कीच कंपल्सरी झाला पाहिजे याची आपण खबरदारी घ्या. आज आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सुधीर सरांचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करीन आणि त्यांचं आभारही मानेन का आज समालोचन कक्षामध्ये मला ही संधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळाली, कारण मी सुद्धा मुंबई पोर्टर्समध्ये व्यावसायिक कार्यरत असल्यामुळे हे सीएचे बांधव जे आहेत त्यांचे आमचे ऋणानुबंध आहेत. आणि नक्कीच 4थं षटक घेऊन येत आहेत ते बाबू. राईट आर्म ओव्हर, फुलटॉस चेंडू नक्की स्ट्रेट मारलेला फटका सुरेख जातोय. पाहूया सीमा रेषा पार जातोय की चेंडू अडवला जातोय आणि जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे दादा गाणं लावा. भिरकावलाय, जातोय सीमा रेषा पार, नक्कीच जातोय आणि जात आहेत त्या 6 धावा. 6 धावाने धावसंख्या नक्कीच धावतीये. धावसंख्या पोहोचते ती 25 धावांवरती. अशाच पद्धतीचे मोठे प्रहार नक्कीच अपेक्षित आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी झाली तर धावसंख्या नक्कीच धावेल. चला शेवटचा कॉल नक्कीच आहे प्रोटेक्ट लॉजिस्टिक विरुद्ध साई एकटा फायटर्स. विलंब लावू नका, लवकरात लवकर आपण यायचंय. मधल्या इनिंगमध्ये जर टॉस झाला नाही, अजूनपर्यंत सकाळपासून आपण कुठल्याही संघाला पेनलाइज नाही केलंय, त्यामुळे विनंती राहील लवकरात लवकर संघनायकांना विनंती आहे कॉम्बॉक्सच्या दिशेने आपण आगेकूच करायचंय. लवासा ग्रुप ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार आणि षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. 6 धावा नक्कीच पाहायला मिळतात. चौकारासाठी 200 आणि 500 रुपये षटकारासाठी पारितोषिक आहे. चेक. तसेच या ठिकाणी सीएचे प्रीमियर लीग आयोजन कमिटीतील एक महत्त्वाचे सदस्य
आणि खऱ्या अर्थाने सीएचे प्रीमियर लीग एन्जॉय करण्यासाठी देखील मात्र आवर्जून येतात. आमचे मित्र सुकर्ण भोर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सुकर्णजी, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू चंदू सर. या ठिकाणी नक्कीच पाहतोय निलेश यांच्या माठमधनं आलेले नक्कीच मोठे मोठे पहार. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 4 आणि लगातार दुसरा षटकार आणि तिसरा षटकार येतोय का पाहूया. प्रयत्न नक्कीच होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सुटला जातोय. तद्वर निघतात त्या 2 धावा. सातत्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील निलेश, परंतु या ठिकाणी 3 धावा पूर्ण होऊन धावसंख्या नक्कीच धावते. धावसंख्या पोचते ती 29 धावांवरती. अंपायर 1 शॉट आहे का? नक्कीच 2 धावा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील. साई सर, साई एकता टीमचे कॅप्टन कुठे आहेत? लवकरात लवकर या ठिकाणी या. साई एकता टीम, साई एकता कॅप्टन त्वरित या ठिकाणी टॉससाठी दाखल व्हा. आणि त्याचबरोबरीने प्रोटेक्ट लॉजिस्टिक सर. नक्कीच थँक्यू चंदू सर. नाणेफेकीचा कौल नक्कीच नेक्स्ट मॅचचा केला जातोय. प्रोटेक्ट लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड विरुद्ध साई एकटा फायटर्स. मॅचच्या दिशेने वळूया. निलेश यांची आक्रमक फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे राहण्याचा याचा प्रयत्न निलेश यांनी करायला हवा. धावसंख्या झाली ती 33. धावसंख्या नक्की 33 झाली आहे. नक्कीच 13वा पर्व. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रयत्न मोठा होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव नक्कीच मिळती आहे. आणि नक्कीच पाहूया निलेश या ठिकाणी स्ट्राईकला परत पाहायला मिळत आहेत. मोठे प्रहार अपेक्षित आहेत. त्यांच्या बॅटमधनं आलेले 2 षटकारांनंतर अपेक्षा नक्कीच वाढली आहे. पियुष फायटरच्या माध्यमातून का मी या संघाचा प्रमुख फलंदाज आहे तेच दाखवून देतोय निलेश. आणि या इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. नक्कीच जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी. 6 धावाने धावसंख्या नक्कीच धावली आहे आणि पोचली आहे ती 40 धावांवरती. नक्कीच कंपल्सरी चेसच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात 41 धावांचा पाठलाग नक्कीच करावा लागेल. सुवर्ण संधी आहे. तर विनंती असेल या चला प्रोटेक्ट लॉजिस्टिक कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे आणि साई एकता कॅप्टन या. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय या मॅचचा टॉस करण्यासाठी सिडकोचे क्लास 1 अधिकारी, जल विभाग मध्ये कार्यरत असणारे उच्चपदस्थ अधिकारी आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेटपटू आणि रायगड जिल्ह्यातील असा क्रिकेटपटू ज्याने मात्र धुमाकूळ घातला, अर्धशतकांचा राजा देखील म्हटलं जातं, आणि त्याचबरोबरीने सिडकोचे क्लास 1 अधिकारी जल विभाग. मी या ठिकाणी ऋषी नाईक यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वहाळ गावाचं नाव मात्र ज्यांनी सर्व दूरपर्यंत नेलं, विशेष म्हणजे सिडकोमधील उच्चपदस्थ असे अधिकारी देखील आहेत आणि योगायोगाने आपल्या मैदानाची देखभाल देखील किंवा इकडे सुपरविजन सुद्धा त्यांचंच आहे. ऋषी नाईक सरांना विनंती असेल आपल्या शुभ या ठिकाणी टॉस करायचा आहे. टेल आलाय. तर टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग करणार. कितवं पर्व खेळताय तुम्ही आणि किती फायनल खेळ? पर्व सर 10-12 पर्व खेळलो असेल, पण फायनल 3-4 वेळा खेळलो. आज कशी टीम बनली आहे आणि या वर्षी किती उत्कंठ आहे? यावर्षी नियोजन 1 नंबर आहे आणि टीम चांगली आहे साहेब. फिडिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि मी अमित खातो, एक मास्टरमाइंड कॅप्टन, कधी व्यवस्थापक म्हणून असतात, कधी कोच म्हणून असतात, कधी गोलंदाज म्हणून असतात. अमित, काय म्हणाल? पहिल्या मॅचमधील काही चुका जरूर झाल्या, परंतु आता त्या टाळण्याचा प्रयत्न असेल, आणि काय म्हणाल, किती उत्कंठ तुम्हाला या स्पर्धेची असते, कारण तुम्ही स्वतः मुहूर्तमेढ करणाऱ्यांपैकी एक सुद्धा आहात? पहिला आम्हाला इन व्हायचं आहे, उद्या यायचं आम्हाला खेळायला. त्यामुळे आता जो स्कोर होईल तो आम्हाला लवकर मारून आम्हाला
ॲव्हरेजमध्ये पुढे यायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. मी ऋषी नाईक यांच्याशी थोडंसं वार्तालाप करू. ऋषी, तसं पाहिलं तर माझं सुद्धा तब्बल 11 वर्ष घाटकोपर भटवाडीतून JNPT वहाळ मार्गे जाणं येणं व्हायचं. परंतु आमचे हे सगळे सीएचे बांधव आहेत ना, एक वेगळा आनंद घेतात. वर्षातील हे दोन दिवस फक्त आनंदाचे असतात. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याची विनंती असेल. नक्कीच सर्वजण एकत्र येतात. एक फॅमिलीचं रूपांतर होतं. आपण एक कलिग्सवरनं फॅमिली म्हणून इथे ग्राउंडवर येतो आणि सर्वांना इथे शुभेच्छा देतो. 12वं वर्ष आहे, असेच आणखी 13वं वर्ष आहे, माफ करा. आणि असेच तुमचे 100वी यावी लवकरात लवकर. खूप साऱ्या धन्यवाद. आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला. जाऊयात यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचकडे, ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आवाज असेल त्यावेळेला जयेश भोसले सरांचा. धन्यवाद. हॅलो हॅलो. नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या 40 धावा आणि जिंकण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. 41 धावांचं टार्गेट असेल, 24 आणि 41. आणि नक्कीच या ठिकाणी पुढील इनिंगसाठी मी आमंत्रित करतो पनवेल मधील गोड आवाज, म्हणजेच या ठिकाणी हार्बर लाईन जिकडे म्हटली जाते त्यावेळेस नक्कीच भोसले सरांचा नामोल्लेख केला जातो. भोसले सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अप्रायझर जिगरजी भानुशाली सर यांचं देखील आगमन झालं आहे. आपलंही हार्दिक असं स्वागत. आइए जिगरजी भानुशाली सर, आपका स्वागत है. वेलकम सर. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलाय. पूर्वार्धामध्ये या दोन्ही बॅटर्ससाठी पारितोषिक आले. 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार. संजयजी जिमूर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. या ठिकाणी आपण ऋषी नाईक, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. ऋषी नाईक सर. रवी कोरडे साहेब आपले आगमन झालेले आहे. नवी मुंबई स्पोर्ट्सचे मालक आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. मी संजय जिमूर, आपणास विनंती असेल या ठिकाणी यायचं. आपण ऋषी नाईक सरांचा सन्मान करायचा आहे. सिडकोचे एक उच्च पदस्थ अधिकारी आणि रायगडातील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत बॅटर, अर्धशतकांचा राजा ऋषी नाईक सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या सीएचे प्रीमियर लीगसाठी या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहिलात. स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत आणि संजय जिमूर यांना विनंती असेल आपण ऋषी नाईक सरांचा सन्मान करायचा आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आवर्जून ते उपस्थित राहिलेले आहेत. विशेष स्वागत, सन्मान आपल्याला सुद्धा, म्हणजे खुल्या गटातील क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि चर्चेचा विषय होता तो, परंतु अजून तुम्ही खूप सारं क्रिकेट बाकी आहे आणि आमची सगळ्यांची विनंती आहे ऋषी, आपण मैदानात उतरायचं आणि खेळायचं. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती हनुमंत दाभाडे पहिल्या चेंडूवरती मॅचची गोल्डन विकेट. 40+ खेळाडू बाद. जिगर भानुशाली यांचं देखील आगमन झालं आहे. अप्रायझर कस्टमचे अप्रायझर आदरणीय जिगरजी भानुशाली सर यांचं देखील आगमन झाली. आइए सर. पहिल्या चेंडूवरती खेळाडू इथे बाद होत असताना जिगर भानुशाली सर, आइए, आपका मंच के ऊपर स्वागत रहेगा. सीएचे प्रीमियर लीग 2025 सीझन 13 पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. खंडू राक्षे ज्या वेगाने गोलंदाजी करताना ते पाहायला मिळतात. 40+ खेळाडू एक प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अर्थात पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे, मॅचची गोल्डन विकेट. हनुमंत दाभाडे अर्थात आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज तागायत आपण पाहायला मिळालंय.
न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल होत असताना पाहायला मिळतो इन ॲट नंबर 3. या खेळाडूं देखील अपेक्षा असतील कारण या संघाचं प्रतिनिधित्व तो नेहमीच करत असताना पाहायला मिळाला. रमेश सिंग अर्थात छोटू याला देखील आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल आपण पाहतो आहोत. जो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला आतमध्ये बोलावले, लॉंग ऑन तैनात केला, डीप मिड विकेट तैनात केलाय. 38 सर्कलच्या बाहेर, 38 सर्कलच्या आतमध्ये एक फ्लाय स्लिप शॉट, फाईन लेग शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, मिड विकेट तैनात पाहायला मिळते. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक शॉट, बॅकवर्ड पॉइंट तैनात करण्यात आलेला. खंडू राक्षे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना सचिन ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल कमी गतीने हलक्या हाताने पॉइंटला प्लेसमेंट चांगली आहे. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठी, तिथे धावा कंप्लीट करण्यात आल्यात. ते एकंदरीत 2 अकाउंट ओपन झालं. एक मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा, इथे जिगर चांगला दाखवावा लागेल. ज्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. कारण एकंदरीत पाहिलं ना तर पहिला सामना जिंकला होता तो अर्थात भानुशाली PSS मॅशर्स टीमने. दुसरा सामना जिंकला सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड या टीमने. तिसरा सामना स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या टीमने जिंकला. अर्थात महत्वाचे राहिले जिथे आपण चेसिंग करत असताना संघांना कुठेतरी अडखळती सुरुवात पाहायला मिळाली होती. परंतु अगदी त्याच वेळेला चेसिंग करत असताना धावांचा पाठलाग लिलेहा केला जाऊ शकतो हे महेशने सांगून दिलं. 3 षटकांमध्ये सामना त्याने संपवला होता. ज्या रीतीने तो खेळला निडर अंदाजामध्ये. यावेळेला डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. हातात आलेला झेल त्याच्या हातामधून सहजरित्या जो हा झेल होता तो इथे निसटत असताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये अमोल होता त्या ठिकाणी. या दर्जाचं क्षेत्ररक्षण या स्तरावरती अपेक्षित नाहीये. थोडासा स्टँडर्ड उंचवायला हवा. परंतु आपण पाहिलं तर CA प्रीमियर लीग आहे. CA बांधव खेळत आहेत. डॉक्समध्ये कार्यरत असणारे CA बांधव काही ग्रुपला असतात, काही कार्गोला, काही मुंबई पोर्टमध्ये तुम्ही पाहता. आणि डॉक्स मधली जी धावाधाव आहे ना तिथे धावाधाव करणारा एखादा खेळाडू जास्तीचा सरावासाठी वेळ देऊ शकत नाही. आणि वेळ जिथे आपण पाहिले ना तर प्रॅक्टिसचाही काही अंशी अभाव राहतो. प्रॅक्टिस मेक मॅन मी परफेक्ट. क्रिकेटमध्ये सराव हा फार महत्वाचा आहे. असाध्य ते साध्य करिता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. संतांची शिकवण आहे की कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करायला अभ्यास हवा असतो. हाफ ट्रॅक होता, कव्हर्सला केला, गॅपमध्ये वेगवान आउटफील्ड. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. वेगाने येत असताना प्रतीकला आपण पाहिलं आपला हजर जबाबीपणा त्याने चांगल्या रीतीने इथे दाखवलाय. रन्स कंप्लीट करण्यात आल्या. तर 2 संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहे. पियुष फायटर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. काही वर्षापूर्वी जर का आपण पानं उलटली ना या CA प्रीमियर लीगची तर पियुष फायटर्स हा संघ पियुष ब्लास्टर्स या नावाने खेळत असताना पाहायला मिळायचा. आणि काही वेळेला या संघाचं नेतृत्वही किंबहुना या संघामधूनही मी देखील खेळलो होतो. पियुष फायटर्स संघ खेळतो संतोषजी शर्मा साहेब यांच्या मालकीचा. मैदानाच्या आतमध्ये संतोष सिंग स्ट्राईक एंडवरती आहे. धाबा घेणं गरजेचं राहील. हा आयकॉन खेळाडू किती इम्पॅक्टफुल राहतो हे पाहणं गरजेचं असणार आहे. खंडू राक्षे ज्या वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो, वेगवान मारा त्याचा नेहमीच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर एक वायडिस लॉंग ऑन त्याने तैनात केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि एक लॉंग ऑफ. उजव्या यष्टीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्लासिकल अंदाजामध्ये परफेक्ट टायमिंग इथे पाहायला मिळाली. एक्सिलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. धावा आल्यात तयार. हालाय चौकार. इनसाइड आउट केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली आणि ओव्हर द इनफिल्ड भेदत असताना पावप्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल समाचार रमेश सिंग अर्थात छोटू घेत असताना पाहायला मिळाला. काही वर्ष फोर्थ स्ट्रायकरसाठी तो खेळत असताना पाहायला मिळाला. खुल्या गटामध्ये UK टायगर संघाचंही त्याने नेहमीच प्रतिनिधित्व करत असताना आपण त्याला पाहिलंय. मुंबापुरीचं खुल्या गटाचं क्रिकेट त्याने गाजवलं. परंतु CA प्रीमियर लीग ज्या ज्या वेळेला येते आणि हा CA बांधव नेहमीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना आपण त्याला पाहिलंय. स्कोर कार्डवरती धावा या चौकाराच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 खंडू राक्षे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार स्ट्रोक. आउट ऑफ द पार्क षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये रमेश सिंगने जरूर सांगितलं, जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. हवा केली त्याने. या षटकामध्ये रन्स आल्या एकंदरीत त्या 16. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पियुष फायटर संघ 15 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पूर्वार्धाचा एकंदरीत जर का आपण विचार केला ना राहुल, तर पूर्वार्धामध्ये पहिल्या 3 षटकामध्ये 15 आल्या होत्या आणि इथे या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. अर्थात धावांची लयलूट इथे पाहायला मिळते मैदानावरती. जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकाच्या दरम्यान कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात येतो हे देखील पाहणं तितकेच आवश्यक राहील. कारण येणारे 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉलमध्ये या 41चा पाठलाग करत असताना 26 धाव संख्येची आवश्यकता राहील. या मॅच मध्ये 18 बॉल 26 धावा मॅच बनू शकते. इथून मोमेंटम शिफ्ट करायला हवा ना, तर एखादा विकेट आणि एक महत्वाचा विकेट ते तितकासा महत्वाचा राहील. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 25 धावा या 3 षटकामध्ये बनवायच्या आहेत. ही बाब देखील तितकीशी चर्चेची राहू शकते. सीएचे प्रीमियर लीग आज आपण पाहतोय. डॉक्स मध्ये जो धावपळ होते आज शनिवारच्या दिवशी काही अंशी केवळ ती डिलिव्हरी पुरतीच राहिली आहे. कारण आज आपण पाहिलं ना तर सेकंड सॅटर्डे कस्टम हॉलिडे आहे आणि म्हणून आज प्रत्येक सीएचे बांधव इथे गर्दी निश्चित करेल. जे दर्दी आहेत क्रिकेटचे, नेहमीच क्रिकेटला ते जगतात आणि हा आनंद नेहमी ते साजरा करतात सीएचे प्रीमियर लीगच्या माध्यमातून. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जिथे दुसरा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पहिला बॉल पडेल. हाफ ट्रॅकर बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. शॉर्ट टर्न मांडला, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. वेगाने रन्स कंप्लीट केली. पहिली धाव वेगाने येत असताना दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक मोकलला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजीसाठी तो नेहमीच जाणला जातो, परंतु पहिला बॉल त्याने हाफ ट्रॅकर हाताळला. मुभा होती फलंदाजाला, केवळ दिशा दिली इथे. शेवटच्या क्षणाला गाईड केलं बॉलला आणि इथे रन्स कंप्लीट केले. ती एक ही बाब पथ्यावरती पडू शकते. रमेश सिंग अर्थात छोटू स्ट्राईक रेंजवरती आलाय. सातत्याने विस्फोटक अंदाजासाठी तो जाणला जातो. क्रिकेट मधलं ज्या वेळेला तो बॅटिंगसाठी येतो ना, त्याचं कंटिन्युएशन हे पाहण्याजोगे आहे. किंवा कलात्मक राहतात त्याचे स्ट्रोक पाहण्यामध्ये. सातत्याने पुल करतो, हुक करतो, कट चांगले स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. इनसाइड आउटचे त्याच्या बॅटमधून निघणारे एक्स्ट्रा कव्हरचे चौकार आपण पाहिले. षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440चा झटका. षटकार. षटकार आला. फ्रंट फूट आणि बॅक फूटला निष्णात आहे खेळाडू. षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन्स अगेन अनदर बिग हिट. संजयजी झिमूर साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा बहादर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. ऑन साइडला त्याच्या बॅटमधून येणारा षटकार पाहायला मिळाला. जणू नो लुक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. रन्स येत आहेत, धावा येत आहेत. पुढचा बॉल प्रतीक मोकल. तिसरा खेळण्याचा प्रयत्न बॅटला ब्रश झाला. तदनंतर छातीवरती आढळला हा चेंडू. कमी गतीने टाकला. व्हेरिएशन व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. जेवणाचे पॅकेट्स आलेत. मी विनंती करेन कस्टम मधील एक जुने जाणते मित्र अर्थात सीएचे बांधव अनिलजी सनस यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिकाचं स्वागत. सुकर्णा भोर यांना देखील आपण पाहत आहोत. जर का सीपीएलची मज्जा घ्यायची ना, ती काही नावं आपल्या सोबत असायला हवीत. मग सुकर्णा भोर असतील, मग नाथा असेल, ही नावं असायलाच हवी. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावफलकावरती धावा. शैलेश साहेब, जेवणाचे पॅकेट्स आले, जेवण उपलब्ध झालंय. मी सर्वांना विनंती करेन आपण जेवणाचा लाभ घ्या. हा बॉल हलक्या हाताने जस्ट फ्लिक केली. पूछ रहो खुश रहो.
या चेंडूला रिस्पेक्ट दिली, इथे हलक्या हाताने स्थिर केली, एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मी सर्वांचं लक्ष वेधेन, जेवणाचे पॅकेट्स आलेत, कृपया कलेक्ट करा, जेवण करून घ्या, परंतु जेवण झाल्यानंतर जे काय पॅकेट्स आहेत, रॅपर्स आहेत, ते इथे तिथे टाकू नका, कारण थोड्याच वेळापूर्वी या मैदानाचा मेंटेनन्स किंबहुना मैदान जे पाहतात ते ऋषी नाईक यांना आपण या व्यासपीठावरती पाहिलं होतं. त्यांच्याकडून आवर्जून या गोष्टीचंही आपण पालन करा की आपल्याला मिळालेल्या जेवणाचे पॅकेट्स आहेत ते इतर टाकू नका. आपल्याला कॅरी बॅग्स आहेत जिथून तुम्ही पॅकेट्स कलेक्ट करतात तिथेच नेऊन आपण हे जेवणाचे पॅकेट्स, रिकामे पॅकेट तिथे टाका. थँक्यू. या डीजेकडे वळूया. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू, विजयासाठी 12ची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकांच्या अंती 29 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. किरण घाडगेच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलेला पाहायला मिळतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे किरण. त्याचे जलद गतीचे यॉर्कर किंवा अगदी वाईड यॉर्कर हे देखील चर्चेचे राहतात. वेगवान गोलंदाजीसाठी तो जाणला जातो, परंतु इथे या षटकामध्ये तो कशा धाटणीची गोलंदाजी करेल. 12 बॉल 12ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 12 धावा. किरण घाडगे स्ट्राईक एंडवरती यावेळेला रमेश सिंग याला आपण पाहतो आहोत. सचिन नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, रमेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती मनोसुबे काहीसे वेगळे इथे पाहायला मिळाले, परंतु ते उधळून लावलेत किरण घाडगेने. त्याच्याकडे हे कौशल्य आहे आणि तो ते पणाला लावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण गोलंदाजी करत असताना अचूकता हेरणं किंवा फलंदाजांचा टान्स पाहणं आणि तदनंतर गोलंदाजी करणं ही बाब फार महत्वाची राहते आणि ती पथ्यावरती पडली आहे. किरण घाडगेच्या त्याने गोलंदाजी चांगली केली आहे. पहिला बॉल अचूकतेने हाताळलाय. लोअर फुलतो केलाय, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्लास पाहायला मिळाला ना बॅटिंग मधला. रमेश सिंगचा जो ज्या रीतीने खेळतोय मैदानावरती, धावांची लयलूट त्याने केली आहे. खोला टाकलेला बॉल इथे लेग बी 4 प्लम स्वरूपामध्ये. खेळाडू क्रमांक 2 रमेश सिंग पुढच्याच बॉलवरती बाद. नवीन फलंदाज जयेश सावंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला इथे पाचारण करण्यात आलंय. ही रणनीतीबद्ध कामकाज पाहायला मिळतोय. रमेश सिंग साठी स्टँडिंग ॲव्हेशन देण्यात आला. पहा जसा तो डगआउट्सकडे गेला ना, त्याच्यासाठी स्टँडिंग ॲव्हेशन दिला. प्रत्येक जण उभा राहिला, टाळ्यांचा गजर केला, कारण त्या दर्जाचा खेळ त्याने केला. एकंदरीत 10 बॉलमध्ये 31 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारण्यात आली. ही रणनीती पहा ना किती पथ्यावरती पडते. ही बाब देखील महत्वाची राहील, कारण स्ट्राईक रेंजवरती लेफ्ट हँडर बॅटर आहे, गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. आणि लेफ्ट आर्मरसाठी समोर आपण पाहिलं ना तर लेफ्ट हँडर बॅटर हा तितकासा कारगर साबित राहू शकतो धावा गोळा करण्यासाठी. 9 चेंडू आणि 6ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 6 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, असं संघातील प्रत्येक संघनायक किंवा खेळाडू म्हणत असतील किरण घाडगेला. कारण या मॅच मध्ये थोडीशी घाई करा, किरण घाडगे जास्तीचा वेळ व्यतीत होतोय. एखादा सिनेमा सुपरहिट होण्यासाठी ना केवळ एकच डायरेक्टर लागतो किंवा दिग्दर्शक एकच असावा लागतो, त्याच वेळेला ती सिनेमा सुपरहिट होते. जर का 11 असतील तर तो हिट होणार नाही. मॅच जर तुम्हाला सुपरहिट करायची तर 11 जणांनी क्षेत्ररक्षण लावून चालणार नाही. गोलंदाज किरण. पुढचा बॉल
उजव्या ऐसीच्या बाहेर हा चेंडू सोडून दिलाय. अवांतर आहे. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धाव हेमंतजी कोळी यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहे त्यांच्या साथीला, जिथे मात्र सचिनजी सावंत यांना देखील आपण पाहत आहोत. परंतु सनीजी यांची कमी कोण पूर्ण करणार याची एक चर्चा आहे. हा बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. प्रतीक मोकलने टिपला जाईल. खेळाडू क्रमांक बाद होईल तिसरा जय सावंत. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. एका मागोमाग एक धक्के इथे दिलेत, हादरे दिलेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. मॅच मध्ये पुनरागमन होतंय की काय या संघाचं याची चर्चा होऊ लागली आहे. परंतु अशाच वेळेला संघाचा संकटमोचक म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, ज्याच्याकडे नेहमीच चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना, ज्याला अनेक वेळेला आघाडीला येत असताना ज्याने आपल्या भूमिकेला न्याय दिलाय, असा प्रशांत मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. आणि डॉक्स मध्ये जर का तुम्ही कार्यरत असाल तर हे नाव तितकंसं महत्वाचं राहतं डॉक्स मध्ये काम करणाऱ्या मुलांसाठी. धावफलकावरती धावा एकंदरीत 30 आहेत. एक गाडी आहे, एक वाहन आहे, गाडी नंबर MH46CE 8935. ही वाहन जे आहे जे वाहतुकीला अडथळा निर्माण करते, ज्या कोणाची गाडी असेल कृपया ती बाजूला घ्या. युंडाईची I10 आहे. तसेच या ठिकाणी संजय जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचंही हार्दिक असं स्वागत करू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जय सर. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 5 ची आवश्यकता. किरण गाडगेचा हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. प्रशांतच्या अगेन्स्ट ही टाकलेली गोलंदाजी पहा ना. धुंडो धुंडो दे सांजना अशी सांगणारा चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू वेगवान, तोही अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतोय. या व्यासपीठावरती रवीजी कोरडे सरांनाही आपण पाहतोय. त्यांचे चिरंजीव या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले, जिथे विनायकजी अपराध साहेब यांचे चिरंजीव खेळत असताना आपण पाहिले. कुशल कोरडे केला. यावेळेचा बॉल लोर फुलतो. चेंडू सीमारेषेच्या दिशेने वेगवान. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषा पार. हा चौकार आला. वेस्ट साइड पाहिली जाईल. DRS कॉल केला अंपायरने. त्या चौकाराच्या मदतीने सामना बरोबरीत आहे. जर हा नो चेंडू असेल तर सामना विजेता होईल. संघ बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पियुष फायटर्स जर नो बॉल, हा नो चेंडू आहे, अर्थात हा सामना इथे जिंकला. 6 चेंडू राखत आणि 9 विकेट राखत हा सामना इथे फिनिश केलाय पियुष फायटर्स या टीमने. थँक्यू. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, अर्थात एक षटक टाकलं, एक